शिर्डी जमिनीच्या प्रकरणामध्ये फसवणूक आणि अवैध सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणामध्ये खरातची बायको कल्पना खरातसह 5 जणांवरती देखील गुन्हा दाखल आहे। कल्पना खरात सध्या फरार आहे। शिर्डीमधील अरविंद बावके, किरण सोनवणे याला अटक करण्यात आली, तर अशोक तांबे हा देखील फरार आहे। कल्पना खरात आणि अशोक तांबे या दोघांच्या शोधासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत। अटकेमधील दोन्ही आरोपींची पोलिसांनी 3 तास चौकशी केली। आरोपींचे बँक अकाउंट तसंच प्रमुख आरोपींसोबतचे संबंध या संदर्भातही तपासणी करण्यात आली आहे, चौकशी केली जाते आहे। खरेदी खतामध्ये साक्षीदार म्हणून असणाऱ्या व्यक्तीचे देखील जबाब घेतले जाणार आहेत। भोंदू अशोक खरात व त्याच्या पत्नीवर आता शिर्डी पोलीस ठाण्यात देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे आणि या गुन्ह्यात पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात देखील घेतलंय। काल या दोन्ही आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आज सकाळपासूनच या दोन्ही आरोपींची पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केलेली आहे। शिर्डीतील जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्या दोघांनी या दोन्ही आरोपींची कसून 3 तास चौकशी केलेली आहे आणि या चौकशीत आता काय बाहेर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। कुठे जर पाहिलं तर जे 2 आरोपी अटकेत आहेत त्यांचे बँक डिटेल्स असतील किंवा ज्या प्रमुख आरोपी जो आहे हा भोंदू अशोक खरात किंवा त्याची पत्नी यांचे आणि या 2 आरोपींचा नेमका संबंध कसा आला, कधी आला, यांचे व्यवहार कसे झाले, या सगळ्यांची चौकशी या पोलीस विभागाला आता करायची आहे। त्यामुळे अद्यापही जर पाहिलं तर जो भोंदू अशोक खरात आहे तो नाशिक पोलिसांच्या ताब्यात आहे, मात्र त्याची पत्नी ही अद्यापही फरार असून तिच्या शोधासाठी 3 पथकं देखील सध्या शोध घेत आहेत। त्यामुळे कल्पना खरात हिला अटक केल्यानंतर यातून अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे। मात्र त्यापूर्वी हे जे 2 आरोपी ताब्यात घेतलेले आहे यांची 3 तासांपासून या ठिकाणी चौकशी सुरू होती। या 3 तासात अनेक वेगवेगळी माहिती पोलिसांना मिळाली असून याबाबत पोलीस अधिकारी बोलायला तयार नाहीत। मात्र जी माहिती या दोन्ही आरोपींनी दिलेली आहे त्या माहितीच्या आधारे आता पुढील तपास होईल आणि लवकरच कल्पना खरातला शोधण्याचा देखील प्रयत्न सध्या पोलिसांकडून सुरू आहे। तसंच या प्रकरणी अजून एक जे तांबे म्हणून एक आरोपी आहेत ते देखील फरार आहेत, त्याचा देखील शोध पोलिसांकडून घेतला जातोय। त्यामुळे आज झालेल्या या सकाळच्या 3 तासाच्या चौकशीत नेमकं काय बाहेर आलं हे अद्याप जरी समोर आलं नसलं तरी हे जे खरेदी खत ज्या वेळेस झालं या खरेदी खतात जे साक्षीदार होते त्यांचे देखील जबाब पोलीस घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे पुढच्या 3 दिवस या असलेल्या पोलीस कोठडीच्या या सगळ्या तपासादरम्यान काय काय खुलासे या 2 आरोपींकडून होतात आणि कल्पना खरात केव्हा पोलिसांच्या ताब्यात मिळते हे पाहणं महत्त्वाचं आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।